रवींद्र चव्हाण बोलतात, थेट जाऊयात. विरोधी पक्षांमध्ये कोणी शिल्लक राहिलेलं नाही. त्यामुळे तो आलेला रिझल्ट जो आहे तो त्यामुळे आलेला रिझल्ट आहे. तुम्ही आकडेवारी या अगोदर जरी पाहिली, एक नगरसेवक फक्त राष्ट्रवादी मधला तिथे होता, बाकी सर्व शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचेच होते. महायुती झाली त्यामुळे त्या ठिकाणची परिस्थिती तशी. संजय राऊतांचे आरोप हे बिनबुडाचे असतात हे आपणा सर्वांना माहीत आहे. त्यामुळे त्यामध्ये फार बोलावं असं मला वाटत. आरोप ज्यांनी माझ्यावरती केला होता त्यांच्यासोबत मी आता सत्तेत आहे असा मी तुम्हाला पुन्हा तेच सांगेन की त्यांनी जे म्हटलं त्याला मी एका वाक्यात जे म्हणायला पाहिजे होतं ते मी ऑलरेडी म्हटलंय. मी आज या ठिकाणी प्रेसला यासाठी आलोय की पुणे महानगरपालिकेतील जनता यांनी भारतीय जनता पार्टीलाच मतदान का द्यावं, तर इथल्या असणाऱ्या जनतेच्या आवश्यक असणाऱ्या ज्या नागरी सुविधा आहेत त्या नागरी सुविधा प्राधान्याने कोण पूर्ण करू शकतं, तर ते केंद्रातलं नरेंद्र मोदीजींचं सरकार की ज्यांनी इन्फ्रास्ट्रक्चरला सर्वात जास्त 10 पटपेक्षा जास्त, पूर्वीपेक्षा 10 पटीपेक्षा जास्त पैसे दिलेत. राज्यामधील असणारं देवेंद्रजींचं सरकार सुद्धा पूर्ण लक्ष ठेवून या सगळ्या गोष्टी करण्याचा विचार करताय. सार्वजनिक व्यवस्थेमधून, वाहतुकीच्या व्यवस्थेमधून प्रदूषण होत आहे हे लक्षात घेऊन 1000 ई बसेस देण्याचा निर्णय हा शासन करताय. असे अनेक निर्णय जे आहेत ते सरकारच्या माध्यमातून होत आहेत. हे सामान्य लोकांपर्यंत, जनतेपर्यंत आपल्या माध्यमातून द्यावं. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, त्यांनी हे मीडियामध्ये बोलण्यापेक्षा कोणी त्या संदर्भामध्ये अनेक यंत्रणा आहेत त्या यंत्रणांकडे जायला हवं. निवडणुकीच्याच पार्श्वभूमीवरती असे आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा दीर्घ अनुभव आहे त्यांनाही आहे, तुम्हालाही आहे. अशा सगळ्या गोष्टी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती बोलण्यापेक्षा एवढ्या वर्षामध्ये तुम्हीही तिथेच आहात, तेही तिथेच आहेत, ते करायला हवं होतं. ते न करता फक्त निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती बोलतायत असं मला वाटतं. %100% करू नये असं मला वाटतं. मी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष आहे. मी माझ्या पार्टीचा असणारा अजेंडा हा तुमच्या समोर ठेवलाय. विकसित भारत हा जो आमचा अजेंडा आहे, देशाचे पंतप्रधानांचा अजेंडा आहे, देवेंद्र फडणवीस यांचा अजेंडा आहे, तो मांडणं आणि तो मांडत असताना त्या दिशा या पुण्याला देणं हे भारतीय जनता पार्टी करताय. त्यामुळे भारतीय जनता पार्टीलाच मतदान करावं. आपण लक्षात घ्या, आपण जेवता कसे, असे जेवता का कसे? मी मला वाटलं म्हणून असे आपण जेवतो, बरोबर आहे. असं जेवणं हे योग्य होत नाही. त्यामुळे लक्षात घ्या, केंद्र आणि राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचंच सरकार आहे. त्यामुळे असं जेवलेलं कधी योग्य असतं. तुम्हालाही तसंच वाटतंय आणि मलाही तसं वाटतंय. एक मिनिट इकडे जा. राष्ट्रवादी ही या निवडणुकीच्या ज्या वेळेला पार्श्वभूमीवरती आमच्या विरोधात ज्या वेळेला आम्ही दोघं ज्या वेळेला या निवडणुकीला सामोरं जातो आहोत, त्यावेळेला भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये ही निवडणूक लढते. माझा प्रश्न एवढाच आहे की या दोघांच्या नेतृत्वाला
नेतृत्व बरोबर नाही असं त्यांचं मत असेल तर त्यांनी ते सांगावं. एक मिनिट या ना. विकास कामांचा पाढा वाचत असाल, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात निवडणूक करत असाल, तुम्हाला 1 to 1 ची फाईट एक तर चौरंगी फाईट आहे, फेस टू फाईट अजित पवारांच्या आणि शरद पवारांच्या उमेदवारांची. अजित पवार पुण्यात पत्रकार परिषद घेत आहेत. अगदी निलेश घावेल बसून सगळे जी नावं जी आरोप तुमच्या मंत्र्यांवरती झाले होते त्याला उत्तर ते देत आहेत. आज तुम्हाला ग्राउंड रियालिटी वेगळी वाटत नाही का? विकास कामं 10-14 वर्षापासूनची सांगून उमेदवार निवडून येतील पुण्यात 165-120 जे काही तुम्ही टार्गेट ठेवलं असं वाटतं तुम्हाला? 100% एक गोष्ट लक्षात घ्या की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वातच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा सर्व निवडणुकांना भारतीय जनता पार्टी ही पुढे घेऊन जात असते. त्यामुळे आमच्याकडे अतिशय पारदर्शक असं नेतृत्व आहे आणि त्यामुळे आम्हाला खात्री आहे की या सगळ्या गोष्टींमध्ये पुणे शहरातील असणारे सुज्ञ नागरिक जे आहेत ते विकासाच्याच अजेंड्यावरती डेव्हलपमेंटवरतीच मतदान करतील आणि जास्तीत जास्त जागा या निवडून देतील. अजित पवार सोडून काहीतरी विचारावं, फार विचार. चला शेवटचा प्रश्न. अजित पवार सोडून असेल तर शेवटचा प्रश्न. दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत की भारतीय जनता पार्टी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वाने असं ठरवलं की सर्व ठिकाणी त्या ठिकाणचे असणारे कमिटी जे आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.